चला मित्रांनो, एक नंबर असा ऊन पडलेले वातावरण आहे, पाऊस उघडलेले आणि आपण काल अर्ध्या रस्त्यामध्ये जाऊन फिरून आलेलो आहे। तर चला मित्रांनो, आज आपण पुन्हा ज्या ठिकाणी मी तुम्हाला काल घेऊन जाणार होतो, जी सायळ हा प्राणी जो आहे सायळेंदर, त्या सायळीचा धाव मी तुम्हाला या पावसाच्या दिवसाला ती कुठे राहते हे मी तुम्हाला दाखवणार होतो। तर काल आपण पाऊस जास्त असल्यामुळे फिरून आलेलो आहे, तर आज पुन्हा आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे। तर बघा मित्रांनो, आज मस्तपैकी असं वातावरण, या ठिकाणी भारी पाऊस उघडलेले, ऊन पडलेले आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता। बघा मित्रांनो, तो जो डोंगर आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला घर बसल्या या आपल्या रानातील पक्षी, प्राणी, या ठिकाणचं निसर्ग हे मी तुम्हाला दाखवतोय। तर माझा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, कारण आपल्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी अशी मी माहिती देतोय। आज आपण या ठिकाणी सायंदाराचा हे जे म्हणजे कुठे राहते पावसाळ्या दिवसाला हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्या ठिकाणी मोठी रिस्क पण आहे मित्रांनो, वाघ पण असू शकतो, त्या ठिकाणी प्राणी असू शकतात त्या गर्दीमध्ये। तर आपण आता चाललेलो आहे, ते बघा मित्रांनो, तो जो डोंगर आहे तो जे दिसते आपल्याला, त्या ठिकाणी आपल्याला जायचे, एवढं लांब जायचे। तर आता मस्त ऊन पडलेले, आज काय आज का पाऊस नाही आहे, एकदम भारी असं वातावरण बघायला भेटायचं। आणि मित्रांनो, आपली जर काही कोण औषधी जी मला माहिती आहे ही जर मला जर दिसली तर तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, कारण रानामध्ये आल्यानंतर अनेक कोण औषधं आहेत। तर घर बसल्या तुम्ही ना माझा हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा, कारण आपल्या या व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती अशी मी देत असतोय। तर आता आपण ना बघा ह्या डोंगरांना खाली उतरायला लागलो, हा जो डोंगर आहे ह्या डोंगरांनी खाली आपण चाललेलो आहे खाली। आपल्याला आधी साय धावा का जायचे आपल्या हे ज्या ठिकाणी सायंदराचा, आम्ही सायळ म्हणतोय, बाकी जण त्याला सायंदर म्हणते। आपण बरंच खाली आलेलो आहे। तर चला आता आपण नदीपाशी पोचलोय। तर आपल्याला एक काम करायचं मित्रांनो, एक ठिकाणी दोन नदी येतात, तर आधी एक पार करायला लागणार आहे आपली, कारण एक मिळण्यावरती जर गेली तर जास्त पाणी। आता ही जी नदी आहे तिथे एकच नदीला जाऊन जुळलेले, तर आपल्याला दोन ठिकाणी उतर करायला लागणार आहे। आपल्याला त्या रानामध्ये जायचे मोठ्या। तर हे बघा, ही मेन नदी आपल्याली, ही नदी आपल्याला पार करायची आणि त्या साईडला जायचे। तर आज थोडंसं पाणी, तर आपण ज्या ठिकाणी जिथं सपाट जागा असेल त्याच पाण्यामध्ये आता आपण पाय देऊ आणि त्या पलट जाणार आहेत आपण। मित्रांनो, ही नदी आता आपल्याला पार करायची, ही नदी पार केल्याशिवाय आपण पलट जाणार नाही। पाहू मित्रांनो बरं किती पाणी आहे, आपण जायचा प्रयत्न करूया। खोल जर असेल तर आपण रिटर्न मागे येणार आहे, तर जास्त खोल असेल तर आपण जाणार नाही। बघा गुडघ्यानीच करा पाणी मित्रांनो।
अर्धी पार केली आपण, थोडी राहिले फक्त. तर मित्रांनो मांडे इतक्याला पाणी आहे, आपल्या मांड्यांना पाणी लागलं आहे बघा. इथपर्यंत आलो आपण आता कडेला. ओके पोचलो मित्रांनो आपण. हे बघा आपण आता हे आपली नदी पार केलेली आणि आपण सायंदराचे आता जे घर आहे त्या घराचं आपण चालले त्याच्या धावा का. तर मित्रांनो आपण आज ऑलरेडी नदी पार केली, पण आपण रिटर्न येईल तोपर्यंत पाऊस जर आला तर नदीला पाणी जास्त वाढणार आहे. त्याच्यामुळे आपण पटदिशी त्या धावापर्यंत जाणार आणि लगेच आपण या ठिकाणी यायला पाहिजे. त्या ठिकाणी जायचे मित्र आपल्याला. आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेले आता. मित्रांनो आता हे जे धाव आहे साईडच्या ह्या जवळ आलेली, आपल्याला एकदम आस्ते आस्ते जायला लागणार आहे आता. कारण जनावरं त्या ठिकाणी असू शकते, वाघ पण असू शकते, कोणता पण प्राणी असू शकते. त्याच्यामुळे जरा धोक्याचे आपल्याला आस्ते आस्ते जायला लागणार आहे. आपण अर्ध्या रस्त्यामध्ये आलो, जवळच ते धावा आता. आणि पाऊस पण आला.
बघा मित्रांनो, या ठिकाणी प्राणी जे रानचं प्राणी आहे, डुकरा, सांबरा आणि वाघ हे आहेत ना, या गर्दमध्ये येऊन या ठिकाणी बसतात. मित्रांनो, आपण असे का बोलतो आहे, कारण आपल्या अजून पुढल्या बाजूला त्या ठिकाणी जे गडद आहे ते या साळींदराचं धाव आहे. तर आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी बघा अनेक प्राण्यांचं या ठिकाणी महाग लागलेले आहेत. हे बघा मित्रांनो, हा वाघाचा महाग. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वाघसुद्धा येतो. हे बघा, हा जो माग आहे हा वाघाचा आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला पण ओळखता येत असेल तर बघा, हा जो माग आहे हा वाघाचा माग आहे. तर बघा, या एक ठिकाणी वाघसुद्धा आहे. आणि बघा, ही ज्या रेखा आहे का, ही साळींदराच्या जे पाठीमागे जे काटे असतात त्या काट्यांचंही महाग येतं. तर बघा, आता आपण या ठिकाणी आलेलो, अजून थोडंसं अंतर आपल्या पुढे जायचं. तर या ठिकाणी ह्या गर्दीमध्ये वाघसुद्धा येऊन बसतो मित्रांनो. तर थोडी रिस्की जागे, आपण जरा असते पुढे जाणार आहे. मित्रांनो, आधी आपण बघून घेऊ वाघ आहे का काय झालं आहे आतमध्ये गुहेमध्ये. आपण लांबूनच पाहूया आधी. कारण वाघ जर असलं तर आपलं काही खरं नाही. नाही दिसत. चला मित्रांनो, दिसत नाही वाटत आहे, कारण या ठिकाणी माग लागले त्याच्यामुळे आपण आधीच सावध राहिलेला परवडला. तर चला, हे बघा मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मी तुम्हाला सायंदराचं ज्या घरी त्या आपण पुढं पाहू शकता. हे बघा, पावसा दिवसाला अशा कपड्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी लागत नाही त्यांना, त्या ठिकाणी हे सायंदर येऊन राहतात. बघा, हे धाव आहे त्यांची. हे बघा. तर मित्रांनो, मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवायचा प्रयत्न करणं होतो, पण या ठिकाणी आपली वाघाचं माग भेटलेत, बघायला भेटले, त्याच्यामुळं आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. बघा, अशा प्रकारे
ही सायऱ्याची हे धाव आहे बघा. अशा या त्यांच्या या घरामध्ये राहतात. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही त्यांची धाव आहे. खूप आतमध्ये लांब असते का, भरपूर असा लांब असते. हे बघा ही अशी धाव आहे का. आणि हे बघा या ठिकाणी आपल्याला त्यांचे जे काटे आहेत ते काटेसुद्धा बघायला भेटतात तिथे बघा. हे बघा हे काटेसुद्धा पडलेले. हे बघा हे बघा तर मित्रांनो, हे बघा पावसाळ्या दिवसाला अशा या ठिकाणी ही जी गडद आहे या गडदेमध्ये अशी ही जी सायर हा प्राणी या ठिकाणी राहतोय. त्याला सायंदर पण म्हणतात. हे बघा मित्रांनो, त्याचे काटंसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेत बघा. ते सायंदरचं काटं या ठिकाणी या धावाच्या शेजारी पडले. तर या ठिकाणी ही आतमध्ये राहतात मित्रांनो. आतमध्ये आपण थोडं मी तुम्हाला दाखवलं असतं, पण या ठिकाणी वाघाचं माग लागले त्याच्यामुळे वाघ पण आतमध्ये असू शकतोय. त्याच्यामुळे आपण आतमध्ये काय जाणार नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे ना आपण लवकरात लवकर इथून जाण्याचा प्रयत्न करू. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.